इंडियन पॉलिटिक्सच्या या लेक्चरमध्ये आज आपण पाहणार आहोत केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि राज्य कार्यकारी मंडळ. पहा, आपण भारतीय राज्यघटना शिकतोय. भारतीय राज्यघटनेमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी समजून घेतली की घटना निर्मिती कशी झाली, घटना निर्मितीमध्ये कोणकोणत्या घटकांचा सहभाग होता, कशा समित्या बनल्या, हा घटक पहिल्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला, तो समजून घेतला. त्यानंतर आपण प्रास्ताविका शिकलो. राज्यघटनेची प्रास्ताविका आहे ती प्रास्ताविका कशी आहे, प्रास्ताविकेमधून नेमकं काय समजतं, प्रश्न कसे येतात ते पण आपण बघितलं. त्यानंतर आपण मूलभूत हक्क शिकलो, मार्गदर्शक तत्वे शिकलो आणि मूलभूत कर्तव्य शिकलो. हे सगळा भाग आपण हा कव्हर केलेला आहे, आपण सगळा हा भाग शिकलेलो आहे. यानंतरचा पुढचा जो टप्पा आहे तो आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ आणि राज्य कार्यकारी मंडळ. थोडक्यात समजून घ्या. आधी आपल्या देशामध्ये पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे. पंतप्रधान हा कशाचा घटक झाला? केंद्राचा, केंद्रीय कार्यकारी मंडळामधील एक घटक. आणि राज्य कार्यकारी मंडळ म्हणजे जे आपलं राज्य आहे, महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचं कार्यकारी मंडळाचा एक घटक म्हणजे मुख्यमंत्री. लक्षात घ्या, हे प्रमुखांची नावं सांगितली मी तुम्हाला. आता पूर्ण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो नेमकं काय. जरी आपल्याला हे माहित नसेल तरी आपण आता समजून घेऊ. केंद्रीय कार्यकारी मंडळ, केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हटल्यानंतर यामध्ये राष्ट्रपती आणि संसद. संसद म्हणजे काय आता लक्षात घ्या. संसद म्हणजे दोन्ही सभागृह. सर्वोच्च असतो याच्यामध्ये राष्ट्रपती, राष्ट्रपतीच्या खाली संसद, याच्या अखत्यारीखाली संसद, आणि संसदेचे दोन सभागृह भारतामध्ये, एक लोकसभा आणि दुसरा आहे राज्यसभा. लक्षात घ्या, भारताची जी कार्यकारी मंडळाची रचना आहे, सर्वात वर आहे राष्ट्रपती, राष्ट्रपती नंतर येते संसद. संसद कशाला म्हटलं जातं? संसद म्हणजे फक्त लोकसभा नाही किंवा फक्त राज्यसभा नाही, तर राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही गृह मिळून त्याला संसद म्हटल्या जातं. लक्षात घ्या, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये पहिल्यांदा फरक समजून घेऊ आपण काय आहे. हे जे दोन सभागृह आहे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे, त्यामधला नेमका फरक काय आहे. लोकसभा हे जे गृह असतं यामध्ये सर्व लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. म्हणजेच आपण जे खासदार निवडून देतो, खासदार, तर खासदार कुठे जातात? इथे. म्हणजे लोकसभेचे जे सभासद आहेत त्यांना खासदार म्हटलं जातं. खासदार. तर इथे निवडून जाणार कोणते? खासदार. राज्यसभेवर जे निवडून जातात ते पण खासदार, पण ते कसे निवडून जातात ते सांगतो. पहिल्यांदा लोकसभा समजून घ्या. लोकसभा हे असं गृह आहे, या लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले, लोकांनी प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी. आपल्या इथे खासदार जेव्हा निवडून येतात, इलेक्शन जेव्हा होतात, तर तेव्हा प्रत्यक्ष लोक वोटिंग करतात आणि त्यातून खासदार निवडला जातो आणि तो लोकसभेमध्ये आपला आवाज उठवतो. लोकसभा. तर ही लोकसभा असते. या लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी, प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात या ठिकाणी. आणि हे जे सभागृह आहे, हे सभागृह कनिष्ठ सभागृह आहे. कनिष्ठ सभागृह म्हणतात त्याला. कनिष्ठ सभागृह म्हणजे लोअर हाऊस, आणि हे अप्पर हाऊस म्हणजे हे वरिष्ठ सभागृह, याला म्हणतात वरिष्ठ सभागृह. समजून घ्या, हळूहळू समजून घ्या एक एक घटक. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात. राज्यसभे मात्र प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी नसतात, तर त्यामध्ये राज्यांचे प्रतिनिधी असतात. राज्यांचे प्रतिनिधी. आता तुम्ही म्हणाल राज्यांचे प्रतिनिधी म्हणजे कसे? तर जे राज्य आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, जेवढे काही राज्य आहे, या प्रत्येक राज्यांना राज्यसभेवर प्रतिनिधित्व दिलेलं असतं. आणि
तिथले जे प्रतिनिधी आहे विधानसभेचे, विधान परिषद असेल तर विधान परिषदेचे, ते निवडून आपले प्रतिनिधी पाठवतात. म्हणजे या ठिकाणी लोकांचे जसं लोकांनी डायरेक्ट निवडलेले प्रतिनिधी असतात, इथं अप्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी आहेत. अप्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी, लक्षात आलं? इथे प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी आहे, या ठिकाणी अप्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी आहे. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. आता लोकसभा आणि राज्यसभा मिळून काय तयार झाली? संसद तयार झाली. या लोकसभेमध्ये असतो लोकसभा सभापती. या लोकसभेचा जो अध्यक्ष असतो, लोकसभेचा अध्यक्ष, याला म्हटलं जातं सभापती. म्हणजे डायरेक्टली लोकसभा सभापती म्हणतो आपण याला म्हणू सभापती. हा जो अध्यक्ष आहे याला म्हटलं जातं सभापती, लोकसभा सभापती. हा कसा निवडला जातो? लोकसभेचा सभापती हा जे निवडून आलेले खासदार आहेत ते आपल्यामधून एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात सर्वानुमते. लक्षात घ्या, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया कशी आहे. लोकसभा अध्यक्ष कसा निवडला जातो? तर लोकसभेचे जे निवडून आलेले प्रतिनिधी आहे हे आपल्यामधून एकाची सभापती म्हणून निवड करतात आणि तो सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी पूर्ण यंत्रणा हाताळत असतो. तो असतो लोकसभा सभापती. लोकसभेच्या संदर्भात लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. त्यानंतर लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी जातात, जे लोकांनी डायरेक्टली निवडून दिलेले आहे, इलेक्टेड मेंबर हे प्रतिनिधी असतात. यांना खासदार म्हटलं जातं. हे जे प्रतिनिधी असतात हे प्रतिनिधी आपल्यामधून एकाची सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड करतात. तो असतो लोकसभेचा सभापती आणि तो लोकसभेचं संपूर्ण दिवसाचं कामकाज चालवत असतो. लक्षात आलं एवढं? आता राज्यसभेकडे येऊ. राज्यसभेमध्ये कोणते प्रतिनिधी असतात? राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेमध्ये राज्यांचे प्रतिनिधी असतात, अप्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात, राज्यांचे डायरेक्टली इलेक्टेड मेंबर नसतात. आणि या राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो, राज्यसभेचा जो अध्यक्ष असतो हा असतो उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती हा या गृहाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे. लक्षात घ्या, उपराष्ट्रपती जो असतो तो राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. म्हणजे राज्यसभा आपला अध्यक्ष निवडू शकत नाही. जसं लोकसभेने आपला अध्यक्ष निवडला, लोकसभा जसं आपल्या सभासदांमधून आपला अध्यक्ष निवडते, तसंच राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाही. जो या देशाचा उपराष्ट्रपती असेल तोच या राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असतो. उपराष्ट्रपतीला जे वेतन मिळतं ते त्याला राज्यसभेचा अध्यक्ष म्हणजेच राज्यसभेचा सभापती म्हणून मिळत असतं. लक्षात आलं? सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, लक्षात घ्या, नोट डाऊन करत चला आणि समजून घ्या. लोकसभेमध्ये प्रतिनिधी कोणी निवडला? लोकांनी जे प्रतिनिधी निवडलेले आहे लोकांनी लोकसभेमध्ये पाठवलेले त्या खासदारांनी निवडलेला प्रतिनिधी हा लोकसभेचा अध्यक्ष म्हणतो. राज्यसभेचा अध्यक्ष तिथले प्रतिनिधी निवडत नाही, तर तिथला जो प्रतिनिधी असतो, तिथला जो अध्यक्ष असतो हा डायरेक्टली येतो, तो असतो उपराष्ट्रपती. म्हणजे राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो? पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती. लक्षात आलं? संसद आपल्याला समजली असेल, लोकसभा समजली, राज्यसभा समजली. लोकसभा कनिष्ठ सभागृह आणि राज्यसभा वरिष्ठ सभागृह. एक एक गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय, एक एक गोष्टी त्यामधल्या समजून सांगतोय, ते समजून घ्या. लोकसभा आणि राज्यसभा दोन गोष्टी क्लिअर झाल्या. दोन गोष्टीमध्ये काही अडचण आहे? राज्यसभेमध्ये लक्षात आलं की राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असेल? उपराष्ट्रपती हा असेल. आता बघा, आता हे इथपर्यंत आलो आपण अध्यक्ष सभापतीपर्यंत, लोकसभेचा अध्यक्ष आणि सभापतीपर्यंत हा घटक आपला इथे पूर्ण झाला. आता हे जे लोकसभा हे जे गृह आहे, या लोकसभेमध्ये प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी आहे, प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात.
मग टोटल 552 प्रतिनिधीचं हे गृह आहे. मग यामध्ये ज्या पक्षाला मेजॉरिटी असेल, म्हणजे ज्याला जास्त सदस्य ज्या पक्षाचे निवडून आले असतील, तो काय बनवेल, इथे सरकार बनवेल. सरकार बनवेल म्हणजे नेमकं काय करतं सरकार? पहा कुठले बनतं, इकडे लोकसभेमध्ये. मग या सरकारमध्ये यांचा प्रमुख कोण असतो? यांचा प्रमुख असतो पंतप्रधान. कोण असतो? पंतप्रधान. पंतप्रधान हा यांचा प्रमुख असतो, पंतप्रधान. मग हा पंतप्रधान जो असतो हा लोकसभेचाच असतो की राज्यसभेचा असतो? तर लक्षात घ्या, पंतप्रधान हा कोणत्याही सभागृहाचा असू शकतो. लोकसभेचा असू शकतो किंवा राज्यसभेचा सुद्धा असू शकतो. असं काही नाही की तो लोकसभेमधूनच निवडून आलेला पाहिजे. या ठिकाणी जे सरकार बनत आहे लोकसभेमध्ये, जे पूर्ण मेजॉरिटी ज्या पक्षाला आहे तो पक्ष डिसाईड करेल की राज्यसभेचा आपला जो सभासद आहे त्याला बनवायचं की लोकसभेचा आहे त्याला बनवायचं. मग जो कुठल्या गृहाचा सदस्य नसला तरीही त्याला पंतप्रधान बनता येतं. लक्षात घ्या, कुठल्याही गृहाचा सभासद नसलेल्या व्यक्तीला सुद्धा पंतप्रधान बनता येतं. फक्त 6 महिन्याच्या आत 2 पैकी कुठल्या तरी एका गृहाचा त्याला सभासद व्हावं लागतं. क्लिअर होतंय? पंतप्रधान हा एक प्रमुख असतो सरकारमधला. जे गव्हर्नमेंट बनतं त्या गव्हर्नमेंटचा प्रमुख असतो पंतप्रधान. आणि पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ, पंतप्रधान आणि त्याच्यानंतर असतं त्याचं मंत्रिमंडळ. पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ. पंतप्रधान निवडल्यानंतर पंतप्रधान त्याचं मंत्रिमंडळ तयार करतो. कोणाला कोणतं खातं द्यायचं, कोणाला कोणती जबाबदारी सोपवायची, हे सगळं ठरवण्याचं काम राष्ट्रपतीच्या सल्ल्याने पंतप्रधान करत असतो. लक्षात घ्या. म्हणजे आता हे जे सायकल असतं हे कसं चालतं, हे पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि हा पंतप्रधान रिपोर्टिंग कोणाला करतो? तर राष्ट्रपतीला. सरळ पंतप्रधान मंत्रिमंडळाची यादी राष्ट्रपतीला देतो आणि राष्ट्रपती त्यांना शपथ देण्याचं काम करतो. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला शपथ देण्याचं काम राष्ट्रपती करत असतात. पंतप्रधान हा कुठल्याही गृहाचा असू शकतो. तर मंत्रिमंडळातले मंत्री हे सुद्धा लोकसभेतले असू शकतात किंवा राज्यसभेतले सुद्धा असू शकतात. कोणत्याही गृहाचे ते सदस्य फक्त असले पाहिजे, ही एक त्यांच्यासाठी अट असते. ती पंतप्रधानासाठी पण असते आणि त्याच्या मंत्रिमंडळासाठी सुद्धा असते. पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे जबाबदार असतं राष्ट्रपतीला. ते रिपोर्टिंग राष्ट्रपतीला करतात. मग आता ही अशी रचना आपली केंद्रीय पातळीवर असते. केंद्रीय पातळीवर जे आपलं देशाचं राजकारण जे होतं, म्हणजे केंद्रीय पातळीवरची जी रचना आहे ती अशी आहे. केंद्रीय पातळीवर सर्वोच्च भारताचा राष्ट्रपती, त्यानंतर संसद आणि संसदेच्या दोन्ही गृह, संसदेचे दोन्ही गृह, लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेचा सभापती हा त्याचे प्रत्येक सदस्य निवडतात. राज्यसभेचा सभापती हा स्वतः राज्यसभेचे खासदार निवडत नाही, तर तो पदसिद्ध अध्यक्ष हा उपराष्ट्रपतीच असतो. म्हणजे राज्यसभा या गृहाला त्याचा नेता निवडण्याचा अधिकार नाही, त्याचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार राज्यसभेला नाही. तर हे असं गृह असतं. आणि हे लोकसभा कनिष्ठ सभागृह, हे वरिष्ठ सभागृह. या कनिष्ठ सभागृहामध्ये प्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी, इथे राज्यांचे प्रतिनिधी अप्रत्यक्ष निवडलेले प्रतिनिधी असतात. जे सरकार बनतं, ज्याची लोकसभेमध्ये बहुमत असतं, लक्षात घ्या, राज्यसभेमध्ये बहुमत नाही. सरकार बनवत असताना लोकसभेमध्ये बहुमत लागतं. राज्यसभेच्या बहुमताचा प्रश्न असतो. राज्यसभेमध्ये जरी बहुमत असेल ते कामाचं नसतं. तर लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं, ज्या सार्वत्रिक निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये जेव्हा लोकसभेमध्ये बहुमत प्राप्त होतं त्याच पक्षाचा पंतप्रधान बनतो. म्हणजे त्याच पक्षाचं सरकार बनत असतं. म्हणजे बहुमत कुठे लागतं? लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये नाही. पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ. आता पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे जे पूर्ण सरकार चालवत असतं,
आणि या संसदेचे वर्षामधून 2-3 अधिवेशने होतात. म्हणजे 2 होतात, कधी 3 होतात अधिवेशने. परंतु 6 महिन्यात एक अधिवेशन होणं बंधनकारक असतं. किमान 6 महिन्याच्या अंतराने एक अधिवेशन होणं बंधनकारक असतं. मग आता संसदेचं अधिवेशन म्हटल्यानंतर ते लोकसभेचं राहील आणि राज्यसभेचं दोन्ही सभागृहांचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये मंत्रिमंडळातर्फे पंतप्रधानांतर्फे प्रस्ताव मांडले जातात आणि कायदा बनवला जातो. मतदान घेतलं जातं आणि ते मतदान झाल्यानंतर ते राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं आणि राष्ट्रपती त्याच्यावर जेव्हा सही करतात तेव्हा तो कायदा लागू होतो. असं याच्यामध्ये हे असतं. लक्षात आलं हा भाग. तर असा हा भाग आहे सगळा. आता हा भाग नोट डाऊन करा आणि काही भाग लिहून घ्या. मी तुम्हाला लिहून देतो, काही भाग नोट डाऊन करा. लिहा. वर हेडिंग द्या केंद्रीय कार्यकारी मंडळ. हा भाग आधी नोट डाऊन करा. व्हिडिओ पॉज करून हा भाग नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचं लिहा. लिहिलं असेल तुम्ही, चला पुढे लिहू. केंद्रीय कार्यकारी मंडळ वर हेडिंग दिलं असेल. पहिले लिहा राष्ट्रपती. सर्व घटकांबद्दल थोडक्यात आपण माहिती लिहून घेऊ. लिहा राष्ट्रपती. भारताचा राष्ट्रपती हा केंद्रीय कार्यकारी मंडळाचा प्रमुख असतो. प्रमुख असतो. तो भारताचा घटनात्मक प्रमुख असून सर्व राज्यकारभार त्याच्या नावाने चालतो. प्रत्यक्षात राष्ट्रपती नामधारी कार्यकारी प्रमुख असून प्रत्यक्षात राष्ट्रपती नामधारी म्हणजे केवळ नावापुरता नामधारी कार्यकारी प्रमुख असून त्याला आपले अधिकार मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात. म्हणजे राष्ट्रपतीला जरी अधिकार दिले, तो राष्ट्राचा प्रमुख जरी असला तरी त्याला आपले अधिकार वापरत असताना ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वापरावे लागतात. मंत्रिमंडळाचा सल्ला त्यासाठी बंधनकारक असतो. मंत्रिमंडळ सल्ल्याने त्याला ते अधिकार वापरावे लागतात. लिहा त्यामध्येच राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा म्हणजे जे आपले फोर्स आहेत, एअरफोर्स, नेव्ही आणि पॅरामिलिटरी, हे जे फोर्स आहे आपले, या तिन्ही सेना दलांचा सर्वोच्च सेनापती असतो. राष्ट्रपती हा तिन्ही सेना दलांचा सर्वोच्च सेनापती असतो. आता पुढे लिहा पात्रता. राष्ट्रपती बनण्यासाठी काय पात्रता लागते? लिहा राष्ट्रपतीची निवडणूक लढविणारी व्यक्ती. पहिली पात्रता, राष्ट्रपतीची निवडणूक लढविणारी व्यक्ती भारताचा नागरिक असावी. पहिली अट, ती भारताचा नागरिक असली पाहिजे. दुसरी अट लिहा त्याने वयाची 35 वर्ष
35 वर्षे पूर्ण केलेली असावी. आणि नंतरची पात्रता लिहा. तो लोकसभेत निवडून येण्यास पात्र असावा. पुढे लिहा. पात्रता संपली. पुढे लिहा. राष्ट्रपतीची निवड 5 वर्षाकरिता होते. संसदेच्या दोन्ही गृहांचे, पहा लोकसभा आणि राज्यसभा, संसदेच्या दोन्ही गृहांचे निर्वाचित सदस्य, निर्वाचित म्हणजे इलेक्टेड मेंबर, निर्वाचित सदस्य व राज्य विधानसभांचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपतींची निवड करतात. नेक्स्ट लाईन मध्ये लिहा. राष्ट्रपतींनी आपल्या कार्यकाळात घटनाभंग केल्यास, म्हणजे राज्यघटनेच्या काही तत्वांचं जर उल्लंघन जर राष्ट्रपतींनी केलं, मनमानी जर कारभार केला, तर संसद महाभियोगाद्वारे, महाभियोग शब्द लक्षात घ्या, महाभियोग हा असा शब्द आहे. महाभियोग म्हणजे ही एक प्रोसेस आहे महाभियोग नावाची, की ज्याद्वारे राष्ट्रपतीला काढता येतं. राष्ट्रपतीला जर काढायचं असेल तर महाभियोग त्यावर चालवावा लागतो. संसदेच्या लिहा त्यामध्ये राष्ट्रपतींनी घटनाभंग केल्यास संसद महाभियोगाद्वारे त्यांना पदावरून काढू शकते. ही तरतूद घटनेच्या कलम 61 कलम 61 मध्ये दिलेली आहे. तर हे राष्ट्रपतीचे अधिकार आहेत. राष्ट्रपतीचे काही अधिकार पण दिलेले आहेत. तर राष्ट्रपतीचे अधिकार आपण थोडक्यात लिहून घेऊ. लिहा खाली राष्ट्रपतीचे अधिकार. पेपरमध्ये काही प्रश्न येतात याच्यावर. लिहा राष्ट्रपतीचे अधिकार. पहिलं लिहा नंबरिंग करून. राष्ट्रपती पंतप्रधान व पंतप्रधानाच्या सल्ल्याने मंत्र्यांची नेमणूक करतात. त्यामध्येच लिहा राज्यपाल, लष्कर प्रमुख, राजदूत, न्यायाधीश म्हणजे जज, महान्यायवादी, महान्यायवादी, नियंत्रक व महालेखापरीक्षक
यांचीही नेमणूक करतात. नेमणूक करतात. दुसरा अधिकार लिहा. दुसरा अधिकार, संसदेचे अधिवेशन सुरू नसताना तातडीने कायदा करणे गरजेचे असल्यास राष्ट्रपती वटहुकूम जारी करतात. आता याच्यामध्ये बघा, वटहुकूम म्हणजे काय, वटहुकूम कशाला म्हणतात, तर राष्ट्रपतीला एक अधिकार दिलेला आहे आपल्या घटनेने. कायदा बनवण्याचं काम कुठे होतं, संसदेमध्ये होतं. पण संसदेचं तेव्हा अधिवेशन सुरू नाही आहे आणि तातडीने एखादा कायदा बनवणं आवश्यक आहे, अशा वेळी राष्ट्रपतीला पॉवर दिलेली आहे की राष्ट्रपती वटहुकूम जारी करू शकतात. ऑर्डिनन्स याला म्हणतात, ऑर्डिनन्स पास करू शकतात. हा जो वटहुकूम असतो हा एक प्रकारचा कायदा असतो. म्हणजे राष्ट्रपती हा आदेश काढतात आणि हा काय असतो, कायदा असतो आणि तो लागू होऊन जातो. हा वटहुकूम काढल्यानंतर 6 आठवड्याच्या आत संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये तो पास करून घ्यावा लागतो, तो मंजूर करून घ्यावा लागतो. जर मंजूर केला नाही तर हा वटहुकूम रद्द होतो. लक्षात आलं? म्हणजे वटहुकूम काढण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसेल तेव्हा. संसदेचं अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपतीला वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे, परंतु तो 6 आठवड्याच्या आत लागू झाल्यापासून तो संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये मांडावा लागतो आणि तो पारित करून घ्यावा लागतो. जर पारित झाला नाही तर तो वटहुकूम काय होतो, रद्द होतो. म्हणजे संसदेला तो अधिकार दिलेला आहे रद्द करण्याचा. तर राष्ट्रपतीबद्दल ही माहिती आपण बघितली. राष्ट्रपतीचे अधिकार काय लिहिले. राष्ट्रपतीला आणखी अधिकार लिहा. राष्ट्रपतीचा एक अधिकार पुन्हा लिहा. राष्ट्रपतीला कलम 352 डॅश करून पुढे युद्ध किंवा बंडखोरी. दुसरं लिहा कलम 356 आणि कलम 360. कलम 352, 356 आणि 360. आता हे काय आहे पहा. कलम 352 हे आहे युद्ध जर झालं असेल तर याला राष्ट्रीय आणीबाणी म्हणतात. हे सगळे आणीबाणीचे कलम आहे. राष्ट्रीय आणीबाणी. कलम 356 घटनात्मक पेच प्रसंग म्हणजे राज्यांच्या बाबतीत, राज्यांमध्ये एखादं सरकार जर कोलॅप्स झालं, तिथं सरकार नाही तर त्या ठिकाणी ही आणीबाणी लावली जाते. ही राज्यांच्या बाबतीत आहे घटनात्मक पेच प्रसंग. आणि 60वा आहे 360 आर्थिक आणीबाणी. बघा 352, 356 आणि 360. भारतामध्ये 352 राष्ट्रीय आणीबाणी इंदिरा गांधींनी लागू केली, इंदिरा गांधींनी लावली. म्हणजे इंदिरा गांधींनी राष्ट्रपतींना सांगून ती लागू केली होती. 352. त्यानंतर 356 घटनात्मक पेच प्रसंग. जर राज्यामध्ये एखादं सरकार कोलॅप्स झालं, सरकार अल्पमतात आलं, तर त्या ठिकाणी 356 चा वापर राष्ट्रपती करतात आणि राज्यामध्ये आणीबाणी लावतात. ही राज्य आणीबाणी आहे.
आणि कलम 360 ही आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी जी भारतामध्ये अजून कधीही लागलेली नाही. आर्थिक आणीबाणी म्हणजे जेव्हा आर्थिक काही अडचण देशावर येईल मोठ्या प्रमाणात तेव्हा. 352 कधी लावला जातात? जेव्हा युद्ध, आक्रमण, अंतर्गत बंडखोरी, सशस्त्र बंडखोरी जेव्हा होते, देशामध्ये मोठमोठे उठाव होतात, अशा वेळी राष्ट्रीय आणीबाणी लावली जाते. 352, 356 आणि 360 हे सगळे जे कलम आहे हे आणीबाणीचे कलम आहे. आणीबाणी लक्षात घ्या. आणीबाणी. आणीबाणी म्हणजे जेव्हा देशामध्ये तातडीने एखादा निर्णय घ्यायचा असतो अशा वेळी राष्ट्रपती हे अधिकार वापरतात मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. 352, 356 आणि 360. 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 घटनात्मक पेच प्रसंग राज्यांच्या बाबतीत. इथे लक्षात घ्या, राज्यामध्ये ही लावली जाते 356. आणि 360 ही आर्थिक आणीबाणी असते. जर देशामध्ये जर आर्थिक परिस्थिती जर एकदम कोलॅप्स झाली असेल तर त्यावेळी आर्थिक आणीबाणी लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना दिलेला आहे. तर ही झाली राष्ट्रपतींचे अधिकार. त्यानंतर अजून राष्ट्रपतीचा एक अधिकार लिहा. राष्ट्रपतीला अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करणे, तसेच एखाद्या गुन्हेगारास दया दाखविणे, शिक्षा स्थगित करणे, शिक्षेत सूट देणे, हे अधिकार त्यांना आहेत. हे अधिकार त्यांना आहेत. तर राष्ट्रपतीबद्दल हे जे घटक आहे हे सगळे महत्वाचे आहे, कारण यावर प्रश्न येतात. ज्या भागावर प्रश्न विचारले जातात ते घटक आपण जवळपास कव्हर केलेले आहे याच्यामध्ये. आता लिहा केंद्रीय मंत्रिमंडळ. नवीन हेडिंग द्या, केंद्रीय मंत्रिमंडळ. केंद्रीय मंत्रिमंडळ यामध्ये लिहा पंतप्रधान. पहिलं पद लिहा पंतप्रधान. लोकसभेतील बहुमतात असलेल्या पक्षाच्या नेत्याची राष्ट्रपती पंतप्रधानपदी नेमणूक करतात. मंत्रिमंडळातील लिहा त्यामध्ये मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा दर्जा समान असतो. पंतप्रधानास समानातील पहिला म्हणता येईल. म्हणजे पंतप्रधान काय हा मंत्रिमंडळाचा एक भाग आहे, परंतु समानातील पहिला असा त्याचा अर्थ आहे पंतप्रधान. लिहा भारतीय संसदीय व्यवस्थेचा पंतप्रधान हा केंद्रबिंदू आहे. भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळ
केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांना साधणारा दुवा म्हणून, दुवा म्हणजे मीडिएटर, यांच्या मधातला जो कोऑर्डिनेटर असतो, मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्या मधातला जो कोऑर्डिनेटर आहे हा पंतप्रधान आहे. साधणारा दुवा म्हणून पंतप्रधान काम करत असतो. म्हणजे मंत्रिमंडळ आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करण्याचं काम, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम, म्हणजे राष्ट्रपतीने सांगितलेलं मंत्रिमंडळाला सांगणे, मंत्रिमंडळाने सांगितलेलं राष्ट्रपतीला सांगणे, हे काम पंतप्रधान करत असतो. पंतप्रधानाचं ऍक्च्युअल काम हे असतं. म्हणजे तो बॅलन्स ठेवत असतो. राष्ट्रपती, बघा इथे सांगितलं आहे तुम्हाला, राष्ट्रपती आणि पंतप्रधान. राष्ट्रपतीने हे मंत्रिमंडळ जे आहे याच्यामधला मेन जो हे आहे की पर्सन आहे हा पंतप्रधान आहे. पंतप्रधान राष्ट्रपतीला सगळं रिपोर्टिंग करत असतो. तर अशी ही केंद्रीय मंत्रिमंडळाची रचना असते. केंद्रीय मंत्रिमंडळ आपण थोडक्यात बघितलं. पंतप्रधानाबद्दल जे आहे, तर पंतप्रधानाबद्दल फारशा तरतुदी घटनेमध्ये सुद्धा दिलेल्या नाहीये. पंतप्रधान म्हणून जास्त तरतुदी घटनेमध्ये दिलेल्या नाहीये. जेवढं वर्णन राष्ट्रपतीचं केलेलं आहे, म्हणजे राष्ट्रपतीबद्दल जेवढ्या तरतुदी आहे तेवढ्या तरतुदी पंतप्रधानाबद्दल भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या नाही. समानातील पहिला असाच त्याचा दर्जा सांगितलेला आहे. राष्ट्रपतीच्या अधिकारात तो सगळं काम करत असतो, परंतु भारतामध्ये सगळ्यात की पर्सन जो असेल राष्ट्रपतीपेक्षा सुद्धा जे ग्लॅमरस जे पद आहे हे पंतप्रधान पद आहे भारतामध्ये. भारतामधील पंतप्रधान हा एक उच्च दर्जाचा समजला जातो आणि पंतप्रधान होणं हे एक या देशाच्या इतिहासामधली सगळ्यात मोठी गोष्ट असते. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये पंतप्रधान हे पद हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं गेलं की भारताच्या राष्ट्रपतीची तुलना ही अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासोबत होऊ शकत नाही. जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची तुलना करायची झाली तर ती भारताच्या पंतप्रधानासोबत करावी लागेल. कारण भारतीय राज्यघटनेने पंतप्रधानाला भरपूर अधिकार बहाल केलेले आहेत. म्हणून पंतप्रधान हे ऍक्च्युअल कार्यकारी मंडळातला प्रमुख आहे. तसा कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण आहे? राष्ट्रपती. परंतु पंतप्रधान हे जे पद आहे, पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सर्व कामकाज चालवत असतं. म्हणून पंतप्रधान या दृष्टीने महत्वाचा याच्यामध्ये असतो. तर आपल्याला लक्षात आलं असेल, केंद्रीय कार्यकारी मंडळ, राष्ट्रपती, संसद, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. आपण माहिती लिहून पण घेतली. सगळा IMP टॉपिक आहे. केंद्रीय कार्यकारी मंडळावर ज्या भागावर प्रश्न येतात तो IMP टॉपिक आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला राज्य कार्यकारी मंडळ घ्यायचं आहे पुढच्या याच्यामध्ये. इथे आपण सध्या थांबू आणि नंतर राज्य कार्यकारी मंडळ घेऊ.